महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। मध्यरात्री घरात वृद्ध पत्नी आपल्या नातवा सोबत झोपलेले असतानाच अचानक अंगावर मातीचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबून पत्नीचा मृत्यू, पती जखमी। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मध्यरात्रीच्या सुमारास वृद्ध पत्नी आपल्या नातवंत सोबत घरात झोपलेले असतानाच अंगावर मातीचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला आहे। तात्या चव्हाण हे पत्नी सुपाबाई चव्हाण व नातू यांच्यासोबत मातीच्या घरातील पुढच्या रूममध्ये झोपलेले होते। गिधाडे परिसरात रात्रभर पाऊस सुरू असल्याने मध्यरात्रीनंतर अचानक घराचे छत त्यांच्या अंगावर कोसळले। छत कोसळल्याचा जोराचा आवाज आल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली। यावेळी पाऊस सुरू असल्याने चिखल झाला होता। ग्रामस्थांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून दबलेले तात्या चव्हाण यांची पत्नी सुपाबाई चव्हाण आणि नातवाला मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आणि तिघांनाही तात्काळ शिरपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यावेळी सुपाबाई चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले। या घटनेने तात्या चव्हाण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर नातू किरकोळ जखमी झाला आहे। घराचे मातीचे छत कोसळल्याने घराच्या पुढील रूममधील सर्व सामान ढिगाऱ्याखाली दाबला गेला। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण मातीची चिखलात रूपांतर झाल्याने घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। जेसीबीच्या साहाय्याने गावकऱ्यांकडून मातीचे ढिगाऱ्याखालील दाबलेले सामान काढण्यात येत आहे। संत रोदास नगर इथं रात्री 1:30 वाजता तात्या गोमा चव्हाण, सुपाबाई तात्या चव्हाण व त्यांचे परिवार सहित झोपलेले होते आणि ते दिवसभर पाऊस चालू असल्याने अचानक ते घराचा धाबा कोसळल्यामुळे ते मुलगा आणि तो बाई नाही ते मनुष्य पती वाचले। ते दोघं नातू आणि पती आणि बाई जागेवरच दाबल्यानंतर ग्रामस्थ व गल्लीतल्या सर्व लोकांना मिळून त्यांना काढल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन केला आणि सदर घटनास्थळी त्यांना शिरपूर कॉटेज हॉस्पिटल इथे शिरपूर रवाना केले। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।